हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये जल, जमीन आणि जंगल वाचवण्याचा नारा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, ज्यांचा उल्लेख धरती आबा म्हणून केला जातो, असे भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आज आदि कर्मयोगी अभियान आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय राठोडजी, आदिवासी विभागाची धुरा अत्यंत प्रभावीपणे आणि समर्थपणे सांभाळणारे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईकेजी, खासदार संजय देशमुखजी, आमदार राजू तोडसामजी, आमदार संजय देरकरजी, आमदार किसन वानखेडेजी, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारेजी, विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता शिंगल, जिल्हाधिकारी श्री विकास मीणा, सन्माननीय आमदार सईताई डहाके, आमदार शामभाऊ खोडे, संजीव रेड्डी भोतकुलवार, संदीपजी धुर्वे, नामदेवजी ससाणे, अण्णासाहेब पारवेकर, वसंतराव घुईखेडकर, प्रकाश पाटील देवसरकार, प्रफुल्ल चव्हाण, आरतीताई फुफाटे, नितीन भुतडा, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे काल आणि आज सकाळी देखील प्रचंड पाऊस होता आणि हा कार्यक्रम कसा होईल अशा प्रकारची शंका देखील निर्माण झाली होती। पण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। पहिल्यांदा तर बळीराजाने पाऊस मागितला आणि निसर्गाने ज्यावेळी खूप मोठी कृपा केली, पण ही कृपा करताना यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागांवर जरा वरुण राजाची कृपा जास्त झाली आणि त्यामुळे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि आमच्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान देखील झालं। मी आज या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल। आणि घरांचं नुकसान झालंय त्यालाही आम्ही मदत करू, शेतीचं नुकसान झालंय त्यालाही मदत करू, जनावरांचं नुकसान काही ठिकाणी झालंय त्यालाही सगळी मदत करू। सर्व प्रकारची मदत आता पंचनामे आमच्याकडे येत आहेत, हे सगळे आले की आम्ही ही मदत तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आज आपण काही महत्त्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलं आहे। विशेषतः जवळपास 289 कोटी रुपयाची प्रकल्प, ज्यामध्ये शाळा आहे, हॉस्टेल आहेत, दवाखाने आहेत, वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा 12 तास वीज द्यायची, हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। यवतमाळ जिल्ह्याने 35 मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत
14,000 शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार आहे। पण डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या दृष्टीने आपलं काम चाललंय। आज खरं म्हणजे काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची देखील सुरुवात आपण केली आणि विशेषतः आपल्या सरकारनं निर्णय केला अनुकंपा तत्वावर 15 वर्षापासून अनेक लोकांची नियुक्ती अडली आहे, अशा सगळ्या लोकांना नियुक्ती देण्याचा आपण निर्णय केला। आज काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण दिली आहे आणि जवळपास 15,000 लोकांना 30 तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र आपण देणार आहोत। अनुकंपा तत्वावर एकही अर्ज शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आहे। मला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानायचे आहे की मोदीजींनी आमच्या आदिवासी विभागाकरता आणि आमच्या आदिवासी समाजाकरता ज्या योजना आणल्या, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाचा इतका विचार यापूर्वी कधीही झाला नव्हता, तो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालाय। आज PM जनमन सारखी योजना असेल, धरती आबा सारखी योजना असेल, आदि कर्मयोगी सारखी योजना असेल, या योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरता 1,00,000 कोटी रुपये हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि या माध्यमातून आदिवासी समाजाला घरे, सर्व प्रकार, सर्व गावांपाड्यांपर्यंत रस्ते, नळाने पाणी पुरवठा, प्रत्येक घराला वीज, वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट, अंगणवाडी केंद्र, वसतिगृह, मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार, अशा प्रकारचे वेगवेगळे कामं हे या माध्यमातून करण्यात येणार आहेत। आज आपण जर बघितलं तर या योजनेच्या अंतर्गत जवळपास 54,000 कुटुंबांना आपण घरं देतो, 121 बहुउद्देशीय केंद्र करतो, प्रत्येक गावापर्यंत पक्का रस्ता नेतो आहोत, प्रत्येक घरापर्यंत पाणी नेतो आहोत, वसतिगृहाची उभारणी आपण करतो आणि आज जवळपास 17 एकत्रित करून सगळ्या योजना सॅच्युरेशन पद्धतीनं आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज या आपल्या आदि कर्मयोगी या योजनेमध्ये, माफ करा जरा आवाज अचानक बसलाय, आदि कर्मयोगी या योजनेमध्ये 23 जिल्ह्यातल्या 193 तालुक्यांमध्ये आपण जवळपास 5,000 गावात हे अभियान राबवतो। आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 366 गावांची निवड याच्यामध्ये करण्यात आली आहे आणि या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये 20 लाख तरुणांना प्रशिक्षित करणं आणि त्यांना समाजाचं नेतृत्व देणं, त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवणं, अशा प्रकारचं काम आज या माध्यमातून करण्यात येणार आहे। मी आज या निमित्ताने आपल्याला एवढं सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम मोदीजींनी दिलाय तो सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये उईकेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारनं लागू करणं सुरू केलंय आणि मला विश्वास आहे पुढच्या 3 वर्षामध्ये आपण आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये घडवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज मी अधिक बोलणार नाही, पण आपल्याला एवढंच सांगतो, उईके साहेब
आपण यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात बोललात, आपण आहात, संजू भाऊ आहेत, सगळे आमदार आहेत, आपल्याला या जिल्ह्याकरता जे लागेल ते देण्याकरता मी या ठिकाणी तयार आहे, आपण काळजी करू नका. मी सगळा महाराष्ट्रच दत्तक घेतलाय, त्यामुळे यवतमाळ जिल्हा त्याच्यामध्ये आहेच. आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्याकरता जी जी मागणी आपण कराल ती पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचं थोडक्यात आभार प्रदर्शन श्री